अगं हे मुली, काय चाललंय काय तुझं? काकू तुम्ही बाहेर जाऊन बसा, सगळी तयारी मी करते. अगं आत्ता आलीस तू आणि लगेच काय कामाला लागलीस? काकू सकाळपासून तुम्ही सुद्धा कामच करताय ना, मग अगं पण मी काय एका जागी उभं राहून काम करते इथे? तेच तर म्हणते मी, तुम्ही सकाळपासून उभं राहून काम करताय. मी तरी ऑफिसमध्ये शांतपणे बसून काम केलंय. अगं हो, पण येण्या जाण्याची काही दगदग होते की नाही? काय काकू कसली दगदग? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, स्वयंपाकघरातलं काम करायला मला अगदी मनापासून आवडतं. पण तरी सुद्धा हा, मोठं कोण आहे? तुम्ही. मग माझं ऐकायचं. बरं, आपल्यात लहान कोण आहे? तू. गुड. म्हणजे मग मला हट्ट करण्याचा पूर्ण हक्क आहे, हो ना? आता तुम्ही जाऊन बाहेर बसा, सगळं काम मी करणार. हा माझा हट्ट आहे. तू म्हणजे अशी आहेस ना. करा सुरुवात. वा, याला म्हणतात संस्कार, याला म्हणतात गृहकृत्य दक्ष सून. ओ जयपंत, याला म्हणतात नशीब. प्रत्येक वडीलधाऱ्यांच्या नशिबात असं हवं नको ते बघणारी सून नसते. अरे मी स्वतःला नशीबवान म्हणतोय, तू कशाला हसतोयस? अरे गप्प का झालायस? तू खरं म्हणजे मला ठणकावून सांगायला हवंस, ही माझी बायको आहे म्हणून तुमची सून आहे. हो. हो काय हो? मग अभिमान वाटतो मला बायकोचा. अरे चार चौघात तिचं कौतुक करायला शिक. हो. काय करतोस की नाही कौतुक ऑफिस मध्ये? अहो, जेवताना कशाला बोलताय त्याच्याशी? ठसका लागला ना त्याला. काही म्हणा, या मुलीमध्ये एक उत्तम सून, एक उत्तम मुलगी आणि उत्तम बायको आहे. आता तिला ठसका लागेल. आज काय जेवण इतकं गोड झालंय का? करायलाच हो कौतुक, कारण ती तशीच आहे. नाहीतर काही सुना, त्याला ना आपल्या देशाची काही असते ना देशातल्या आई बाबांची, सासू सासऱ्यांची. त्यानं सगळंच फॉरेनचं लागतं. कपडे तिकडचे, नोकरी पण तिकडची, फक्त नवरा मेड इन इंडिया लागतो. कारण भारतीय मुलांची जागतिक लग्नाच्या बाजारपेठेत आजही चलती आहे. या मुलींचा सुना होण्याआधीचा हिशोब खूप सोपा असतो.
साधा सुद्धा मुलगा बघायचा, त्याच्या स्वप्नांना आपली स्वप्न बांधायची आणि जायचं उडून परदेशात. व सासू सासऱ्यांची इच्छा काय, मुळात त्यांच्या मनात काय हे कोण बघतंय? आपल्याकडे काही जण फॉरेनला गेलेल्या मुलांच्या पालकांना नशीबवान म्हणतात. लोकांना ते किती नशीबवान वाटत असले तरी माझ्या मते ते जगातले सगळ्यात दुर्दैवी पालक आहेत. असो, आपण मध्येच पालकांवर का गेलो आणि तुम्ही मला थांबवत नाही आणि मी बोलायला लागलो की तुम्ही सगळे थांबता. असो, घ्या जेवायला घ्या. पण काही म्हणा, आधी ती सारखी सून शोधून सापडणार नाही. काकू, आज कमीत कमी मी 5 वाट्या कढी तरी प्याले असते, इतकी छान झाली होती कढी. काय कुठे निघाला? कुठे मग चल, कुठे? शतपावली घालू, चल. चला. आणि लवकर या बर का, त्यांना उद्या ऑफिसला जायचंय. तर शतपावलीला म्हणून जातील आणि सगळ्या शहरभर फिरत बसतील. हे घे. काकू, काका किती वेगळे आहेत नाही? वेगळे म्हणजे कधी कुठे काय बोलतील ह्याचा अंदाज देव सुद्धा लावू शकत नाही. ज्यांच्या मनाचा अंदाज लागत नाही ना, ती माणसं फार हळवी असतात. आपल्या मनातलं कुणीतरी ओळखेल अशी सतत भीती वाटत असते त्यांना, म्हणून मग ते आपल्या मनाचा पत्ताच लागू देत नाहीत. आणि आपल्याला मात्र त्यांचं बोलणं कधी तिरपागडं वाटतं, कधी विचित्र. पण काका काय असेच होते का हो? छे ग, अजिबात नाही. आत्ता ते असे विक्षिप्त वाटतायत ना, तसे नव्हते ते. आमच्या घरात सतत गप्पा, चर्चा, किस्से, स्वप्न ह्यांची नुसती धमाल चाललेली असायची. आणि या सगळ्याचा हिरो होता श्रेयस. श्रेयस असं बोलला की मी तसं बोलेन, त्याने असं केलं की मी तसं करेन, मग तो माझ्या बरोबरीला येईल, माझा मित्र होईल. काय आणि किती. स्वप्नरंजन हा एक आवडता खेळ होता त्यांचा. पण या खेळातला दुसरा खेळाडू खेळ सोडून निघून गेला. अगं, त्याच्यासाठी सगळी स्वप्न बघायची. तोच जर नसेल तर कुणासाठी स्वप्न बघायची? स्वप्न ह्या गोष्टीवरचा विश्वासच उडाला त्यांचा. ज्याला
किस्से सांगून त्याच्याकडून टाळ्या मागायच्या. ते हातात जर नसतील तर त्या टाळ्या मागायच्या कुणाकडून? आता स्वप्न बघायची ती मनातल्या मनात एकट्यानेच. आता काकांची स्वप्न फक्त त्यांच्या एकट्याची नाहीये. त्यांच्या या स्वप्नाला अजून एक प्रेक्षक वर्ग मिळालाय. माहितीये कोण? मी आणि जय. काकू, काका परत पहिल्यासारखे होतील. तेच किस्से परत रंगतील. आणि काकू, एक ना एक दिवस तुमचा श्रेयस नक्की परत येईल. काका, इथे कशाला आणलेत? कोंडून ठेवायचंय तुला, ब्लॅकमेल करणार आहे. येतो मी अधून मधून, असा फेरफटका असतो गॅरेज मध्ये. गॅरेज मध्ये येणं हे नुसतं येणं नसतं बाबा. फेरफटका असतो आठवणीतून मारलेला. बाईक नाही, हट्ट होता, हट्ट. हट्ट कसला? हक्क होता आमच्या श्रेयसचा. मी त्याला चॅलेंज दिलं होतं, तू परीक्षेत चांगले मार्क मिळव, मी तुला बाईक देईन. दिवस रात्र अभ्यास केला हो त्यानं, चांगले टक्के मिळवला. आधी हट्ट करणाऱ्या आमच्या श्रेयसने हक्कानं मग बाईक मागून घेतली. ज्या दिवशी आणली ना, त्या दिवशी मला म्हणाला होता, या बसा मागे. आपल्या मुलाच्या माग बाईकवर बसणं त्याला पुण्याही लागते हो. कारण ज्या मुलाला आपण सायकलची मागची सीट पकडून आपण सायकल शिकवलेली असते ना, मुलगा जेव्हा बाईकला पहिली किक देतो ना, तेव्हा त्या पहिल्या किक मध्ये मुलानं मारलेल्या पहिल्या पॅन्डल पासून पडल्यानंतर झालेल्या पहिल्या जखमेपर्यंत सगळं आठवतं. आठवलं, सगळं आठवलं होतं मला तेव्हा. आणि आताही आठवतंय. मला म्हणायचा, घट्ट पकडून बरं,
तो गेला, स्वतःच निघून गेला. गेला तो गेलाच कायमचा. काय फक्त जातानाही बाईक तेवढी ठेवून गेला मागे. या बाईकला पडलेल्या प्रत्येक डेटला एक वेगळी गोष्ट आहे हो. त्यानंतर नाही चालवली ही बाईक मी. का? काय मुलाच्या बाईकवर मागे बसण्याची गंमत आहे ती पुढे बसण्यात नाही. असो, तुला यासाठी आणलं इथं. काय तुमची खूप धावपळ दगदग होते म्हणून मी असं म्हणतो, तुम्ही बाईक वापरा. हा, काका हो, सांभाळून हो. प्रत्येक डेटला आठवणीतली एक वेगळी गोष्ट असली तरी मला नव्या डेटच्या नव्या आठवणी नकोत हो. चला, शतपावली करायला म्हणून बाहेर पडलो होतो. शतपावली झाली. चल. येस येस, ओके, थँक्यू. आज काश्मीर टूर एन्क्वायरीसाठी खूप फोन आलेत. मला खात्री आहे आपली टूर नक्की फुल होणार. तुला फक्त वाटतंय? मला खात्री आहे काश्मीर टूर फुल होणार. जय गेला होता ना प्रेझेंटेशनला. हो, पण प्रेझेंटेशन तर आदितीनेच तयार केलं होतं ना. तू इतकी जळतेस का ग आदितीवर? कोण मी? हं? हॅलो, एक्सक्यूज मी. मी नाही जळत अदितीवर, तू जळतोस जयवर. ए प्लीज. हो, म्हणूनच जयचं नाव काढल्यावर तोंड उचकटलंस. ए मी असं काही करत नाही हा, प्लीज. ए, तू कशाला शहाणपणा करतोस पण? ए चल प्लीज. हो, म्हणूनच उगाच काही बोलू जयचं नाव नको. काढल्यावर तोंड ए, उचकटतोय. काय तुम्ही लहान मुलांसारखे भांडताय रे? हा बघा ना, त्या तिघांनी मिळून केले प्रेझेंटेशन. टीम वर्क आहे. मला असं वाटतं की जय आणि आदितीची जोडी मस्त आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यांचे ट्युनिंग मस्त आहे. पहिल्यापासून मला हेच वाटत होतं. तेव्हा सुद्धा नाही का त्या क्लायंटला दोघांनी मिळून छान कन्व्हिन्स केलं. खरंय. आदिती, आज आपण जाऊयात का संध्याकाळी? पुढे जात आहे. ते आहे आमचं सिक्रेट. हे काय आणखीन चालू झालं? मजा आहे. मी नंदिनी मॅडम आदितीला विचारतायत, हे काहीतरी नवीन कानावर पडल्यासारखं वाटतंय की आजपर्यंत नाही तर ऑफिसमध्ये जयच्या मागे प्रत्येक जणी लागलेल्या असतात.
जय इकडे चल जय तिकडे चल आणि तो बिचारा सगळीकडे फिरत असतो. पण त्याला लोकलची भीती कशी वाटत नाही? मी तर लोकल चुकेल्या भीतीने वेळेच्या आधी काम संपवण्याचा प्रयत्न करत असतो. करेक्ट आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला काही विचारत नाही. आदिती, मग संध्याकाळी जाऊयात ना?